पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी अनंता पावसे, त्याचप्रमाणे नाणेगालातील आमच्या दुसऱ्या उमेदवार भगिनी सो आशाताई मोरमारे यांच्या आपल्या या खांडी गावामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक आणि न्याय विभागाचे अध्यक्ष सुहासभाऊ गरुड, राज खांडबोर, नारायणराव ठाकर, रामदास वाडेकर, प्रकाश पवार, लवजी वाडेकर, सतीजी राऊत, दत्ता तुर्डे, काळूराम वाडेकर, नामदेवराव शेलार, सर्वच इथे या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख कार्यकर्ते मंडळी, पक्षाचे प्रमुख, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी मगाशी देखील सांगितलं की अंधर मावळचा आणि नाणे मावळचा हा जो परिसर आहे, या परिसराने नेहमीच काँग्रेस विचारांची पाठराखण केलेली आहे। या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके जेव्हापासून आमदार झाले, अशा मागच्या 5-7 वर्षामध्ये अजितदादांनी मोठ्या प्रमाणावरचा निधी या तालुक्यासाठी दिला आणि सुनील अण्णांनी देखील आज आपल्या मावळच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन हा विकास अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। ही निवडणूक विकासाला मतदान करणारी अशी ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आपण अनेकदा पाहिलं की मावळ तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचे 400 बूथ आहेत आणि सगळ्यात पहिली सुरुवात जी होती ती सावळा खांडी, सावळ्याचा 1 नंबर आणि खांडी 2 नंबर अशा पद्धतीनं बूथचं मतदान होतं आणि मतमोजणीला देखील तिथून सुरुवात होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नेहमी हा शुभ शकून राहिलेला आहे की 100% बूथ हे दोन्ही चालतात आणि घड्याळ्या चिन्हाची पाठराखण केलेली आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं। पाठीमागच्या काळामध्ये काय विकास कामं झाली, काय झाली नाही याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, परंतु मागच्या 5-6 वर्षामध्ये जी काय विकास कामं या मावळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी झाली, त्यातली बरीचशी भरीव कामं आपल्या या अंधर मावळच्या नाण्याच्या पट्ट्यामध्ये झालेली आहेत। आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रस्ता जो कधीच आपल्याला पाहायला मिळालेला नव्हता, अनेक वर्ष आपण या रस्त्यासाठी, हा रस्ता चांगला झाला पाहिजे वाहतुकीसाठी, शेवटी दळणवळण यंत्रणा चांगली झाली तर आपला भाग देखील त्या ठिकाणी अधिक आर्थिक दृष्टिकोनातनं पुढे जातो, उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं पुढे जातो। म्हणून उद्या या मावळच्या परिसराला सोन्याचे दिवस, विशेषतः आपल्या भागाला या ठिकाणी येत असताना आपण देखील त्या विचारांबरोबर राहिलं पाहिजे। म्हणून ज्या दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी या तालुक्यामध्ये आला, आज प्रत्येक तालुक्यामध्ये, आज तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही निधी 4 कोटी, 10 कोटी, 8 कोटी असा प्रत्येक ठिकाणी, अगदी रस्त्याच्या माध्यमातून या भागामध्ये जो 300-350 कोटी रुपये रस्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च होत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जो नेता आपल्याला या कामामध्ये मदत करतो त्याची देखील पाठराखण करायचं काम, त्याच्याबरोबर राहण्याचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। येणाऱ्या 7 तारखेला जे आपले 2 उमेदवार आहेत आणि टाकवे गणातील आमची दुसरी एक भगिनी उमेदवार आहे प्राचीताई गायकवाड, या 3ही उमेदवारांना इथं जरी तो भाग येत नसला तरी आपले अनेक परिचित मंडळी तिथं असतात, पाहुणे रावळे तिथं असतात, त्यांना देखील आपण सांगितलं पाहिजे। आणि जे जिल्हा परिषदेच्या गटातील हा एक उमेदवार अनंता पावसे आणि आमच्या 2 भगिनी, एक आमची आशाताई आणि दुसरी प्राचीताई, यांना येणाऱ्या 7 तारखेला यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून नामदार अजितदादा पवार यांनी मागच्या काळामध्ये जी काही मदत या तालुक्याला केली आणि सुनील अण्णांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या निधीचा वापर करून विकास कामं जी या मोठ्या प्रमाणावरती या भागामध्ये आणली,
त्यांचे हात बळकट करण्यासाठी, पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आणि या दोन्ही सुनील अण्णांच्या पाठीमागं या उमेदवारांची ताकद विकासाच्या पाठीमागं भक्कमपणानं उभी करण्यासाठी आपण घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून या तीनही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती पाठवून विजयी करावं एवढीच विनंती आणि आव्हान या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.